तर चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या नवोदयच्या 120 डेजच्या चॅलेंजमध्ये आणि तुमच्या आपल्या आवडत्या चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉइंटमध्ये. व्हिडिओ टाकायला थोडा उशीर झाला होता कारण की तब्येत बरोबर नसल्यामुळे थोडासा व्हिडिओला उशीर होतोय. तर आपण लवकरात लवकर आपल्या चॅप्टरकडे वळूया. आपला 13वा चॅप्टर आपला सुरू झालाय. तर 13वा चॅप्टर मध्ये आपण 13वा चॅप्टर केलाय, तर आपण 13.1 आपण सुरुवात करणार आहोत. तर बघा, पहिला क्वेश्चन आपण सोडवणार आहोत 13.1 मधला. एका फेरीवाल्याने डझनला 144 दराने सफरचंद खरेदी केले. एक डझन म्हणजे किती? 12 पीस असतात. एक डझन केळी घेतो आपण, त्याच्यात किती केळी असतात? 12. आता 12 केळी तिने कितीला खरेदी केले? 144 ला खरेदी केले आणि 15 दराने ते विकले. मग एक केळी त्यांनी कितीला विकला? 15 रुपयाला. एक केळी किती रुपयाला विकलं? 15 रुपयाला. मग 12 केळी कितीला विकले असेल? 12 गुणिले 15. 12 पंचे 12 दुने बघा 12 into 15. 5 2 जा 10. 5 5 + 1 6 0. 2 1 2 1 180. त्यांनी हे कितीला विकले? त्यांनी खरेदी केले 12 केळी खरेदी केले, एक डझन खरेदी केले. डझन मध्ये 144 ला आणि एक केळी कितीला विकलं? समजा एक वस्तू त्यांनी विकले 15 रुपयाला. एक फेरवाल्याने डझनला एक सफरचंद कितीला विकलं? 15 रुपयाला. तर त्याला टोटल झाले किती? 180 रुपये. आपल्याला काय विचारलंय? त्याचा नफा किती टक्के. आता शेकडा नफा जेव्हा काढायचा असतो आपल्याला, नफा म्हणजे प्रॉफिट पर्सेंट मध्ये जेव्हा काढायचं असतं, तर काय करायचं? आता 180, तर याच्यामधून नफा किती झालाय? याला नफा झालाय का लॉस झालाय, तोटा झालाय? तर हे आपल्याला कसं कळणार? कारण की यांनी घेतलंय 144 रुपयाला आणि विकले किती? 180 रुपयाला. तर आपल्याला बघा 180, तर बघा 180 - 44, याला प्रॉफिट झाला 36 रुपयांचा. किती रुपयांचा? 36 रुपयांचा. तर आपल्याला शेकडा नफा काढायचा आहे. शेकडा नफा काढायचा आहे, तर त्याचा फॉर्म्युला आहे प्रॉफिट पर्सेंट. म्हणजे शेकडा नफा जर काढायचा असता तर नफा आपण खरेदी किंमत गुणिले 100. हा तुम्हाला फॉर्म्युला मी लिहून दिलाय मागच्या याच्यातच. तो नीट व्यवस्थित बघून घ्यायचा आहे आणि सॉल्व्ह करायचा आहे. बघा, नफा किती आहे? 36 रुपये. खरेदी किंमत किती आहे? 144 गुणिले 100. बघा, 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12चा स्क्वेअर. 3 1 जा 3, 3 4 जा 12, 4 1 जा 4, 4 2 जा 8, 25. किती? 25%. 25% त्याचा काय झालाय? नफा झालाय. कळालं सर्वांना? व्यवस्थितरित्या कळतंय कसं आपण सोडवतोय? त्याला नफा किती झालाय? 25%. हे आपला आन्सर आहे. ऑप्शन नंबर डी मध्ये तुम्हाला व्यवस्थितरित्या दिलंय. कळालं सर्वांना? पहिला क्वेश्चन कसा होता? थोडीशी ही एक्सरसाइज, नफा, शेकडा नफा तोटा थोडासा अवघड आहे. फक्त फॉर्म्युलेज लक्षात ठेवायचे आपल्याला, तेवढं लक्षात ठेवायचं. बघा, आता सेकंड क्वेश्चन काय आहे? एक माणूस 20 डझनचे पेन्सिल खरेदी करतो आणि प्रत्येकी आता 20 रुपयाला एक डझन म्हणजे 20 रुपयाला 12. एक डझन 20 रुपयाचे, तर प्रत्येकी कितीला विकतो? 12 रुपये. आता 12 पेन्सिल तो कितीला विकतो? 2 रुपयाला. तर 12 दुनी 24. आता याच्यात त्याचा प्रॉफिट झालाय का लॉस झालाय? याच्यात पण प्रॉफिट झालाय. किती रुपयाचा? 4 रुपयाचा. आज नफा झालाय त्याला 4 रुपयाचा. आता आपल्याला काढायचं काय त्याचा नफा किती टक्के. वापस आपण जसा पहिला क्वेश्चन शिकलो होतो त्याच प्रकारे हा दुसरा पण आहे. तर शेकडा नफाचा फॉर्म्युला काय आहे? शेकडा नफाचा फॉर्म्युला काय आहे? नफा अपॉन खरेदी किंमत इंटू 100. 12 1 12, 4 1 जा 4, 4 3 जा 12. बघा, सॉरी, इथे 12 घेतले मी, इथे 20 आहे कारण की ही आपली किंमत आहे. मी ते 12 घेतलं होतं. तर बघा, 4 1 जा 4, 4 5 जा 20, 5 1 जा 5, 5 2 जा 10, 20%. 20%. ऑप्शन नंबर आपलं DI होईल आपलं आन्सर. कळाला सर्वांना? व्यवस्थितरित्या फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. याच्यात सर्वात जास्त इम्पॉर्टंट असतं फॉर्म्युले, आणि जास्तीत जास्त प्रॉफिट लॉस म्हणजे पर्सेंटेज मध्येच कसं काढतात हेच जास्त विचारलेलं असतं. ते आपल्याला लक्षात ठेवायचे. हे 2 फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवायचे. बघा, तिसरा क्वेश्चन आहे. एक वस्तू 500 रुपयाला विकली. किती रुपयाला विकली? 500 रुपयाला विकली आणि तोटा झाला. इथे काय झाला?
तोटा झाला. 700 रुपयाला विकली असती तर तोट्याच्या तिप्पट नफा झाला असता. इथे काय झालाय, नफा किती, याच्या तिप्पट झाला. तर वस्तूची खरेदी किंमत किती, तर काय करायचंय, वस्तूची खरेदी किंमत काढायची. खरेदी किंमत काय आहे, याची खरेदी किंमत तोटा इक्वल्स टू एक्स घेऊ आपण. तोटा इक्वल्स टू आपण एक्स घेतलाय, एक्स प्लस 500 हे काय होईल, याची खरेदी किंमत. म्हणजे एवढा तोटा झालाय आणि ही एवढ्याला विकत घेतली, म्हणजे तोटा काय, एक्स प्लस 500. आणि याची जर खरेदी किंमत काढायची आपल्याला तर काय, 3x 700 प्लस याच्यात काय झालाय, प्रॉफिट झालाय. किती झालाय, याच्यात 3 पट म्हणजे 3x. किती झालाय, 3 पट म्हणजे काय, 3x. इक्वेशन बघा, x प्लस 500 इक्वल्स टू 700 प्लस 3x. हे 3x इकडे येईल, हे इकडे प्लस आहे, हे 500 इथे प्लस आहे, इकडे जाऊन काय होईल, मायनस. तर x प्लस 3x इक्वल्स टू 700 मायनस 500. या एक्सचेंज केलंय आपण. तर बघा इकडे काय होईल, 4x इक्वल्स टू 700 मायनस 500 200. x इक्वल्स टू 200 अपॉन 4. 4 1 4 4 5 20. x इक्वल्स टू 50%. कळालं सर्वांना, x इक्वल्स टू काय होईल, 50%. काय होईल इथे, 3x मायनस, सॉरी नफा जास्त असतो तर आपण इथे काय घ्यायचंय, मायनस. तर कळालं विद्यार्थी मित्रांनो, काय येईल, 50%. ऑप्शन नंबर काय, 50%. 50 रुपये आले तर बघा, सॉरी, तर 50 रुपये आले तर आपल्याला काय करायचंय, की आपल्याला काय सांगितली, याची खरेदी किंमत सांगितली. काय करायचंय, त्यावर त्या वस्तूची खरेदी किंमत किती, तर याची खरेदी किंमत काढायची. तर 700 मायनस 3x ची व्हॅल्यू काय आली आपली, 50. 700 मायनस 5 3 15 150 इक्वल्स टू 550. आपला ऑप्शन नंबर आहे, ऑप्शन नंबर बी होईल आपलं आन्सर. कळालं सर्वांना व्यवस्थितरित्या, एकदम सोपं आहे. थोडस लक्ष ठेवायचंय आणि थोडं लक्षात ठेवायचंय कसं, फक्त स्टेप्स कशा आपण सोडवतोय याच्यावर आपल्याला चांगल्या प्रकारे लक्ष द्यायचे. स्टेप्स कशा सोडवतो आपण. चल बघा, आपला कितवा क्वेश्चन आहे आता, चौथा क्वेश्चन. एका माणसाने नगाला 4 रुपये या दराने 120 आंबे खरेदी केले. 4 रुपये दराने 120 आंबे म्हणजे किती झाले, 12 1 12 12 2 24 12 36 12 48 480 रुपयाला 120 आंबे. एका आंब्याची किंमत 4 रुपये, तर 120 आंब्याची किती, तर असं विचारलंय. तर 20 आंबे सडले, त्याच्यामधून 20 आंबे सडले म्हणजे उरले किती, 100. आणि त्याने बाकीचे आंबे 48 ला 10 आंबे, 48 रुपयाला किती विकले, 10 आंबे. तर 48 ला 10 आंबे तर 100 आंबे कितीला, तर हे होईल 480 ला. म्हणजे त्यांनी खरेदी पण तेवढ्यालाच केले आणि विकले पण तेवढ्यालाच. किती, ना त्याला नफा झाला ना तोटा झाला. ऑप्शन नंबर सी होईल आपलं आन्सर. कळालं. काही क्वेश्चन तर खूपच सोपे आहे या एक्सरसाइज मध्ये. बघा 5वा क्वेश्चन. एक शर्ट 25% नफा मिळून 250 किती, 25% नफा मिळून 2500 रुपयांना विकला गेला. त्या शर्टची किंमत काय, तर काय करायचं आपल्याला, विक्री किंमत आपण खरेदी किंमत. विक्री किंमत हे लक्षात ठेवायचं आहे फॉर्म्युला. विक्री किंमत अपॉन खरेदी किंमत इक्वल्स टू विक्री किंमत अपॉन खरेदी किंमत. हा फॉर्म्युला लिहून घ्यायचा आहे तुम्ही सर्वांनी आणि हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. आता विक्री किंमत, आता खरेदी किंमत किती आहे, इकडे पर्सेंट मध्ये दिलंय. तर आपली खरेदी किंमत काय, 100 ला 25% काय झालाय, नफा झालाय. म्हणजे काय, 125. 100 ला 25% नफा झालाय. तर इथे किती, आता ही काय आहे आपली, बघा विक्री किंमत किती आहे, 2500 आणि आपल्याला काढायचंय खरेदी किंमत. याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 125 इंटू एक्स इक्वल्स टू 2500 इंटू 100. एक्स इक्वल्स टू 2500 इंटू 100 अपॉन 125. आता 25
25 एक 25, 25 किती 25 पाचे 125, इथे उरले 100, 5 एक 5, 5 दुने 10, उरले 200, हे होईल 2000. x इक्वल्स टू 2000. खरेदी किंमत काय आली 2000. ऑप्शन नंबर सी होईल आपलं आन्सर. हा फॉर्म्युला लिहून ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे हे गणित सॉल्व्ह करायचे. कळालं सर्वांना? व्यवस्थित समजून घ्यायचंय कशा प्रकारे शिकवतोय आणि कशा प्रकारे आपण सोडतोय सगळे गणित. बघा आता आपला कितवा लास्ट क्वेश्चन आहे, 6वा क्वेश्चन. एक फळ विक्रेत्याने रुपयाला 2 दराने लिंबे खरेदी केली. 1 रुपयाला 2 आणि पुढे काय विचारलंय की आणि 3 रुपयांना 5. तर 3 रुपयांना 5. समजा 1 रुपयाला 2 म्हणजे किती 0.50 पैशांना किती आहे 1 आहे. कसं 2 डिवायडेड बाय 1 0.025 10 0 म्हणजे 50 पैशाला 1 विकतोय. हे याच्यात किती आहे 3 गुणिले 5 5 गुणिले 3 0 0 5 सक 30 आणि इथे 60 पैशाला विकलंय. 50 पैशाला घेतलंय आणि 60 पैशाला विकलंय. तर बघा याच्यात बघा आपल्याला काय सांगितलंय, याच्यात पण काय करायचं आपल्याला शेकडा नाही नफ्याची टक्केवारी म्हणजे शेकडा नफा काढायचा. नफा झालाय का तोटा झालाय? याच्यात तर नफाच झालाय कारण की 50 पैसे मायनस 60 पैसे इक्वल्स टू 10 पैसे आपण खरेदी किंमत काय 50 इंटू 100 0 0 कट 5 एक 5 5 दुने 10 इक्वल्स टू 20%. हा शेकडा नफ्याचा फॉर्म्युला आहे. शेकडा पर्सेंटेजचा हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ करायचा. ऑप्शन नंबर डी मध्ये होईल आपलं आन्सर. कळालं सर्वांना? एकदम व्यवस्थितरित्या सर्व क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह केले. काही अडचण असेल मला लवकरात लवकर कळवा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा. आता आपला ही 13.1 संपलेली आहे. हळूहळूवारपणे आपल्या 4-5 एक्सरसाइज राहिले आहेत. मॅथचा आपला सेशन संपून जाणार आहे. तुम्हाला जर याच्यातच नवोदयच्या सेशन मध्ये जर तुम्हाला इंग्लिश व मेंटल ॲबिलिटीचे सेशन लागत असेल तर मला जास्तीत जास्त कमेंट करून सांगा की सर तुम्ही हे पण शिकवा. मी त्याचा पण तुम्हाला व्हिडिओ बनवून टाकण्याचा प्रयत्न करेन. जर तुम्हाला याच्यातच मेंटल ॲबिलिटीज आणि इंग्लिशमध्ये काही इंटरेस्ट नसेल तर मला तसा पण सांगा, मी त्याचे व्हिडिओ बनवणार नाही. तर तुम्हाला जर इंटरेस्ट असेल जास्तीत जास्त मला प्रतिसाद मिळाला तरच मी ते व्हिडिओ बनवेल. थँक्यू.